अजित पवारांचा विमान अपघात झाला आणि मविया विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार आहे असं कळतंय। रोहित पवार एकटे लढतायत, मवियानं एकत्र लढलं पाहिजे। मविया बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। अजित पवार अपघात या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? सध्या रोहित पवार एकटे लढतायत, त्यामुळे मवियानं एकत्र येऊन लढलं पाहिजे अशी चर्चा झाल्याचं कळतंय। काय अपडेट आहे? महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधिमंडळात चर्चा झाली आणि या बैठकीत अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात चर्चा झाली। यावेळी अजित पवार अपघात प्रकरणी जी काही चौकशी सुरू आहे त्याबाबत पुढे काय घडतंय नेमकं या सगळ्या संदर्भात स्थगन प्रस्ताव चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडी। आणि यावेळी रोहित पवार हे संपूर्ण लढाई एकटे लढत आहेत, मात्र आपण त्यांच्यासोबत लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आणि अशी चर्चा आजच्या या महाविकास आघाडीच्या बैठकीत पार पडलेली आहे। आणि त्यामुळे लवकरच या सगळ्या संदर्भात एक स्थगन प्रस्ताव आहे तो सभागृहात मांडला जाईल आणि त्यावर संपूर्ण चौकशाची माहिती आणि नेमकं या सगळ्या याच्यात काय घडतंय, कुठपर्यंत चौकशी आलेली आहे, ज्या पद्धतीने संशय व्यक्त केले जात आहेत, रोहित पवार ज्या पद्धतीचे पुरावे दाखल करतायत, कंपन्यांवर आरोप करतायत, या सगळ्या संदर्भातील माहिती मिळावी आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र लढलं पाहिजे आणि यासाठीचा स्थगन प्रस्ताव आपण मांडूया अशा पद्धतीचे आज निर्णय आहे तो आजच्या या महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत पार पडले। त्यामुळे लवकरच या सगळ्या संदर्भात सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडतील आणि या सगळ्यावर महाविकास आघाडीचे आमदार म्हणजे दोन्ही सभागृहात आहेत ते चर्चा करणार आहेत। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या प्रस्तावानंतर नेमक्या काय हालचाली मवियाच्या गोटातून समोर येत आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे।